नमस्कार. बऱ्याच व्हिडिओच्या मध्ये कमेंट होत्या की सर अटेस्टेशन नेमकं काय प्रकार आहे. ज्यावेळेस आपण ॲडमिशनसाठी जातो मित्रांनो, तर त्यावेळेस आपल्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतात आणि सोबत त्याचे झेरॉक्स सुद्धा कॉलेजवाले घेतात. झेरॉक्सवर आपल्याला अटेस्टेडचा शिक्का आणि सही असावी लागते. मग हा नेमका काय प्रकार आहे, नेमका आपण अटेस्टेड कोणाचं घ्यावं, सेल्फ अटेस्टेड चालते का, तर हा सुद्धा बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातोय सध्या. याबद्दल सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करतोय. नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका. येणारे जे व्हिडिओज आहेत हे नक्कीच तुमच्या कामात येतील. बघा, आता ज्यावेळेस पण आपण राऊंडमध्ये भाग घेतोय, राऊंडमधून जर समजा आपल्याला एखादं कॉलेज मिळत असेल तर ते 4 ते 5 दिवस असतात जॉईनिंगसाठी. आणि या 4 ते 5 दिवसामध्ये कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन त्या कॉलेजला लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते सगळे आपल्याकडे रेडी असायला पाहिजे. तसे आपल्याकडे डॉक्युमेंट्स असतातच, पण जे पण कॉलेज आहे तर त्या कॉलेजच्या प्रत्येक वेबसाईटवर जे पण डॉक्युमेंट्स आहेत तर त्या पद्धतीनं तर ते त्यावेळेस ते लावून तुमच्याकडनं सबमिट करून घेतात. अशा वेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांची धावपळ एका ठिकाणी होते की अटेस्टेड कॉपीज पाहिजेत. जे पण आपण ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे देणार आहोत कॉलेज जॉईनिंग करताना, त्याच्यासोबत ते एक तर तीन बंच घेतील झेरॉक्सचे किंवा मग 4 घेतील. तर हे सगळेच्या सगळे अटेस्टेड असायला पाहिजे. तर हे सेल्फ म्हणजे स्वतः जर केलं तर चालते का, स्वतः अटेस्टेड नेमकं कसं करायचं असतं. बघा, आता समजा हे तुम्हाला लिहिलेलं दिसतं, ही समजा एक तुमची झेरॉक्स आहे. आता वरती हे कोरं पेज आहे, पण बघा हे असं लिहिलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं, सेल्फ अटेस्टेड असं लिहायचं, त्यानंतर सही करायची आणि डेट टाकायची. तर याला म्हणतात सेल्फ अटेस्टेड करणं. तर हे सुद्धा चालतं. पण आता एखाद्या कॉलेजनं जर का समजा तुम्हाला सेल्फ अटेस्टेड तर यासाठी काही वेगळं अजून डिक्लेरेशन मागितलं, तर मग हे स्क्रीनवर तुम्हाला जे डिक्लेरेशन दिसतंय तर हे तुम्हाला प्रिंट काढून ठेवावं लागेल. म्हणजे थोडक्यात तुम्ही जर अशा पद्धतीनं प्रत्येक तुमच्या झेरॉक्सवर सेल्फ अटेस्टेड लिहून स्वतःची सही करून जर का डेट टाकत असाल, मग आता डेट नेमकी कोणती टाकावी, आजची टाकली तर चालते का. काय करा की जेव्हा तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होईल तर त्या दिवशी हे सगळं काम तुम्ही करू शकता. त्या 3 बंचवर 4 बंचवर त्या दिवशीची डेट तुम्ही टाका, बाकी हे सगळं तुम्ही लिहून ठेवू शकता. आता राहिला तो फॉर्म सेल्फ अटेस्टेडचा जो डिक्लेरेशनचा फॉर्म आहे तर त्याची सध्या फक्त प्रिंट काढून घ्या. याला काही फील वगैरे करत बसू नका. ज्यावेळेस कॉलेजमध्ये जर का समजा एखाद्या वेळेस तुम्हाला डिमांड झाली की सेल्फ अटेस्टेड करताय, मग याचं डिक्लेरेशन सुद्धा द्या, तर हा फॉर्म तुमच्या कामात येईल. आता हा फॉर्म नेमका तुम्हाला मिळेल कुठं, तर जर तुम्ही समजा रजिस्टर्ड आमच्या पेड ग्रुपमध्ये असाल तर ग्रुपवर शेअर करतो, पण जरी नसाल तरी सुद्धा जिजाऊ अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तर त्यामध्ये डाव्या कोपऱ्यावर वरती क्लिक करायचं ॲपला. त्या ठिकाणी फ्री मटेरियल नावाचे एक टॅब दिसते, त्यावर क्लिक करा. तिकडे तुम्हाला हा सेल्फ अटेस्टेडचा जो डिक्लेरेशनचा फॉर्म आहे तर तो भेटून जाईल. आता सर जर समजा आम्हाला सेल्फ अटेस्टेड करायचं नसेल तर मग नेमकं काय, सोपी पद्धत आहे. सेल्फ अटेस्टेडच्या पेक्षा जर समजा तुम्ही तुमच्या 12वीच्या शाळेचे जे पण मुख्याध्यापक आहे, आपण त्यांना प्राचार्य म्हणतोय, 12वीचे 12th स्टँडर्ड, तर त्या कॉलेजमधून तुम्ही 12वी केलेली आहे, तुम्ही सगळे झेरॉक्सचे बंच आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन त्यांच्याकडे जा, त्यांना सही शिक्का करायला लावा. म्हणजे तुम्हाला बाकी डिक्लेरेशन वगैरे काही द्यायचं काम पडणार नाही. म्हणजे असं काही नाही की राजपत्रित अधिकाऱ्याचंच ते असावं, असं काही रूल नाही. बऱ्याच कॉलेजमध्ये तर अटेस्टेड डॉक्युमेंट पाहिजे तर असा हट्ट करण्यात येत नाही. कॉलेजवाले वेळेवर, आता कॉलेजमध्ये डीन असतील किंवा इतरही बरेच लोक असतात, तुम्ही जे कॉलेज जॉईन करणार आहात तर त्या कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही अटेस्टेड करू शकता, कारण ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमच्या सोबत असतात. तर त्यामुळं हा काही असा फार मोठा प्रॉब्लेम नाही. म्हणजे थोडक्यात तुमच्या ॲडमिशनमध्ये अडचण येईल अटेस्टेड जर नसतील तर हा विषय थोडा डोक्यातून बाजूला काढा. कारण आता सध्या सगळं पॅनिक वातावरण तयार झालेलं आहे, तर हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण त्यातच अजून बाकीचं काही सगळं डोक्यात घालून, म्हणजे थोडक्यात व्हिडिओ असतील, कुठं गुगलला सर्च असेल की अटेस्टेड नेमकं कोणाचं करायचं, राजपत्रित अधिकाऱ्याचंच लागतं का, तर हे सगळं काही असं घाबरून जाऊ नका. सोपा पॉईंट आहे. जर समजा तुमच्याकडे जर का अटेस्टेड नसेलच तर मग सेल्फ अटेस्टेड असं लिहा, स्वतःची सही करा आणि त्या दिवशीची डेट टाका. आणि हा जो डिक्लेरेशन फॉर्म आहे तर तो ॲपमधून डाउनलोड करून घ्या. कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही. नाही तर मग सरळ शाळेच्या मुख्याध्यापकाकडे प्राचार्याकडे जा 12वीच्या, आणि त्यांच्याकडनं अटेस्टेड ट्रू कॉपी असं शिक्का घेऊन त्याला सही घेऊन टाका. सोपी पद्धत आहे, ठीक आहे. या व्यतिरिक्त असं काही वेगळं करायचं तुम्हाला काम नाही. आता कोणत्या झेरॉक्सवर करायचं, तर जे पण तुम्ही झेरॉक्स सगळे काढणार आहे तर त्या सर्वांवर ते सेल्फ अटेस्टेड तुम्ही घेऊन टाका, किंवा एक अटेस्टेड ट्रू कॉपी म्हणून इतर प्राचार्यांची वगैरे सही घेऊन टाका. ठीक आहे, आज आपण थांबूया.